नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, SMD फिजिक्स अँड मॅथ अकॅडमी मध्ये आपले स्वागत आहे. मित्र, पेअर ऑफ स्ट्रेट लाईन मिसलेनियस एक्सरसाइज 4 क्वेश्चन नंबर 13. शो दॅट द फॉलोइंग इक्वेशन रिप्रेझेंट पेअर ऑफ लाईन्स. फाइंड द ॲक्यूट अँगल बिटवीन देम. हा वाला एवढा इक्वेशन आहे. याचं सोल्युशनची पद्धत पाहून घ्या कसं सोडवायचं आहे. तर इथं लिहायचं गिवन इक्वेशन the given equation of line is as 9x square minus 6xy plus y square plus 18x minus 6y plus 8 is equal to 0. याची कंपेअरिंग करायची जनरल इक्वेशन सोबत, कारण याच्यात x आणि y ची टर्म आहे. x आणि y असलं तर जनरल इक्वेशन सोबतच कंपेअरिंग असते. ठीक आहे. तर मग माझं म्हणणं आहे कंपेअरिंग विथ पाठच पाहिजे बा. काय आहे तर ax स्क्वेअर प्लस ट्वाइस hxy प्लस by स्क्वेअर प्लस 2gx प्लस 2fy प्लस c इक्वल टू 0. a बरोबर 9 असं, ट्वाइस h बरोबर -6 आणि b बरोबर y स्क्वेअर ची कंपेअरिंग b बरोबर 1 असं. x ची कंपेअरिंग म्हणजे 2g बरोबर 18. इथं पाहिसाल तर 2f बरोबर -6 आणि c बरोबर 8. जमलं. आता बा कांदेव नाही का, याला मी इक्वेशन 1 नंबर देतो आणि याला इक्वेशन 2 नंबर देतो. आता याले सोडवायचा आहे तर a बरोबर 9, हा 2 याच्या खाली गेला तर बा -6 भागिला 2 म्हणजे -3. b बरोबर 1, हा 2 याच्या खाली जाईल म्हणजे g बरोबर 18 भागिला 2 म्हणजे 9. हा 2 याच्या खाली जाईल म्हणजे f बरोबर -3, c बरोबर 8. आता एवढं जर झालं असेल तर हा जो इक्वेशन आहे 2 नंबरचा, हा रिप्रेझेंट करतो पेअर ऑफ स्ट्रेट लाईन. केव्हा तर लक्षात ठेवा, याची कंडिशन आहे, याला 2 कंडिशन आहे. तर पहा मी इथं लिहून राहिलो, समजते का. तर इक्वेशन 2 रिप्रेझेंट, लक्षात ठेवा, पेअर ऑफ स्ट्रेट लाईन इफ पहा मग ही कंडिशन आहे abc प्लस ट्वाइस fgh माइनस af स्क्वेअर माइनस bg स्क्वेअर माइनस ch स्क्वेअर इज इक्वल टू 0 and h स्क्वेअर माइनस ab ग्रेटर दॅन इक्वल टू 0. पहिले समजून घ्या का हा इक्वेशन 2 नंबरचा तेव्हाच आहे ना पेअर ऑफ स्ट्रेट लाईन रिप्रेझेंट करल जेव्हा या कंडिशनचं सॅटिस्फॅक्शन होईल. म्हणजे ही डावी बाजू घ्यायचं किमत्या भराचा, जर 0 आला तरच हा इक्वेशन रिप्रेझेंट करतो पेअर ऑफ स्ट्रेट लाईन. आणि दुसरी कंडिशन आहे, इथं व्हॅल्यू टाकल्यानंतर त्याची किंमत एक तर 0 आली पाहिजे किंवा त्यापेक्षा मोठी म्हणजे निगेटिव्ह यायला नको, तेव्हाच हा रिप्रेझेंट करतो काय रे बा, तो पेअर ऑफ स्ट्रेट लाईन. तर बा म्हणून इथं LHS म्हणून असं लिहायचं. इथं लिहायचं ABC प्लस ट्वाइस FGH माइनस AF स्क्वेअर माइनस BG स्क्वेअर माइनस CH स्क्वेअर आहे ना, असं लिहायचं. आणि किमत्या भराच्या A ची व्हॅल्यू आहे 9, B ची व्हॅल्यू आहे 1, C ची व्हॅल्यू आहे 8 प्लस 2 गुणिला F, तर F ची व्हॅल्यू आहे -3, G ची व्हॅल्यू आहे 9 असं, आणि H ची व्हॅल्यू आहे -3 असं. ठीक आहे. आता एवढं झालं तर हा मायनस या A च्या ऐवजी 9 असं, F च्या ऐवजी -3 आणि याचा वर्ग मायनस B च्या ऐवजी 1 आणि G च्या ऐवजी 9, तर बा 9 चा स्क्वेअर मायनस हा C आहे, C च्या ऐवजी 8
आणि याच्या ऐवजी -3 तर हा -3 चा वर्ग. तर बा इथं पाहून घ्या 9 1 9 9 8 72 असं मायनस मायनस प्लस. ठीक आहे. 3 2 6 sin 2 12 पाहून घ्या 3 त्रिक 9 9 2 18 किंवा असं सरळ पाहिजे असेल तर हा मायनस मायनस तर प्लस झाला बेत्रिक 6 6 9 54 असं गुणिला 3 यावाला मायनस हा 9 मायनसचा स्क्वेअर प्लस होते 3 चा वर्ग होतून 3 चा वर्ग होतून 9 असं मायनस आहे ना 9 चा वर्ग होतो 81 मायनस हा 8 मायनसचा स्क्वेअर होते प्लस आणि 3 चा स्क्वेअर होतो 9. तर बा लक्षात ठेवा याला सोडवा म्हणजे 72 प्लस 4 त्रिक 12 हातचा आला 1 5 त्रिक 15 ने 1 16 9 9 81 मायनस 81 मायनस 9 8 72 हा प्लस ना हा मायनस तर कटला हा 162 मायनस 1 1 2 8 8 16 162 मायनस 162 म्हणजे 0. म्हणजे पहिली कंडिशन तर सॅटिस्फाईड झाली. आता दुसरी कंडिशन तर इथं लिहायचं अँड एच स्क्वेअर मायनस ए बी बरोबर. तर बा एच किती आहे तर एच आहे -3 तर बा -3 चा स्क्वेअर मायनस ए पाहून घ्या 9 आहे तर या ए च्या ऐवजी 9 आणि बी च्या ऐवजी भराचं 1 म्हणजे बा -3 चा स्क्वेअर होतो 9 - 9 म्हणजे 0 म्हणजे बा सरळ ग्रेटर दॅन इक्वल टू 0 आला. याच कारणास्तव बा ह्या दोन्ही कंडिशन सॅटिस्फाईड झाल्या म्हणून लिहायचं देअरफॉर इक्वेशन 1 रिप्रेझेंट पेअर ऑफ स्ट्रेट लाईन बोला. आता त्यानं विचारलं फाइंड द ॲक्यूट अँगल बिटवीन देम. तर बा इथं फक्त एवढं लिहायचं आहे का लेट थीटा बी दी ॲक्यूट अँगल बिटवीन लाईन्स असं. तर मग याचा फॉर्म्युला आहे tan थीटा इज इक्वल टू मॉड मध्ये 2 अंडर रूट h स्क्वेअर मायनस ab अपॉन a प्लस b. झालं बा एवढं पाहिजे तर इथं लिहायचं tan थीटा इज इक्वल टू मॉड मध्ये 2 अंडर रूट. तर बा h ची व्हॅल्यू आहे -3 तर इथं लिहायचं -3 चा स्क्वेअर मायनस असा a आहे तर a ची व्हॅल्यू आहे 9 आणि b ची व्हॅल्यू आहे 1 म्हणजे बा 9 गुणिला 1 भागिला a ची व्हॅल्यू आहे 9 आणि b ची व्हॅल्यू आहे 1 असं. तर बा tan थीटा इज इक्वल टू मॉड मध्ये 2 अंडर रूट -3 चा स्क्वेअर होतो 9 - 9 अपॉन 9 प्लस 1 म्हणजे 10. काही घेणं देणं नाही 9 - 9 म्हणजे 0 आहे ना. 0 चा स्क्वेअर रूट 0 होतो 0 न कशाने गुणलं तर 0 0 ले कशाने भागलं तर 0. तर बा आपला उत्तर आला tan थीटा इज इक्वल टू 0. त्यानं म्हटलं आहे का बा फाइंड द ॲक्यूट अँगल काढा. तर बा आपल्या मनात प्रश्न कसा आला पाहिजे मग tan थीटा इज इक्वल टू 0 आहे ना. तर बा tan आहे ना याले विसरून जायचं. tan ची व्हॅल्यू 0 केव्हा येईल जेव्हा त्याचा अँगल 0 चा असेल आणि म्हणून इथं लक्षात ठेवा थीटा इज इक्वल टू 0. तर बा हे तुमचं उत्तर आहे. आणि याले मांडताना मात्र स्टँडर्ड स्टाईलनं मांडायचं असेल तर या tan ला इकडं वापरा हाकला तर थीटा इज इक्वल टू tan इनवर्स 0 तर थीटा बरोबर 0 मात्र काढण्याची तीच पद्धत आहे. असो ठीक आहे बा. पहिला प्रॉब्लेम समजला का आहे ना. दुसरा प्रॉब्लेम पहा मग मित्र. दुसरा प्रॉब्लेम या क्वेश्चन 13 मधला सांगत आहोत. तर याचं सोल्युशन पाहून या तसंच लिहायचं आहे बघा. गिवन इक्वेशन ऑफ लाईन
given equation of line is 2x² plus xy minus y square plus x plus 4y minus 3 is equal to 0. तेच कंपेअरिंग करायची आहे, एकदा नाही त्यानं तीन वेळा हेच प्रॉब्लेम दिलेले आहे. कंपेअरिंग विथ आहे ना, काय कंपेअरिंग करायची, ax² प्लस टॉय आहे ना, ax² प्लस ट्वाइस hxy ट्वाइस hxy प्लस by² प्लस 2gx प्लस 2fy प्लस c इज इक्वल टू 0. तर मग a बरोबर झाला 2 असं, ट्वाइस h बरोबर इथं काहीच नाही म्हणजे 1 असं, y² म्हणजे b इज इक्वल टू -1, x म्हणजे 2g इज इक्वल टू 1 आहे ना, y म्हणजे 2f इज इक्वल टू आहे ना, y म्हणजे 2f इज इक्वल टू 4 आणि c इज इक्वल टू -3. थोडंसंही दुर्लक्ष झालं तर तुमचं चुकून जाईल आहे ना. a बरोबर 2 आहे ना, ट्वाइस h बरोबर 1, b बरोबर -1, 2g इज इक्वल टू 1, 2f इज इक्वल टू 4 आणि c बरोबर -3. देयरफॉर a इज इक्वल टू 2, हा 2 याच्या खाली, h इज इक्वल टू हाफ, b इज इक्वल टू -1 ह्या याच्या खाली, g इज इक्वल टू हाफ हा याच्या खाली. तर मग f बरोबर 4/2 म्हणजे 2 होते, ठीक आहे, आणि c बरोबर -3. आता एवढं जर झालं तर आपल्याला आता आयडिया क्लिअर झाली. तर इथं लिहायचं कन्सिडर असं, ठीक आहे. किंवा मग आपला ठोस पद्धत आहे, याला नंबर द्यायचा 1 आणि लक्षात ठेवा व्हॅल्यू याला 1 नंबर द्या आणि याला 2 नंबर द्या. लिहायचं बाय इक्वेशन टू रिप्रेझेंट पेअर ऑफ स्ट्रेट लाईन, ठीक आहे. इक्वेशन टू रिप्रेझेंट पेअर ऑफ स्ट्रेट लाईन, इफ इथं लिहायचं abc प्लस ट्वाइस fgh मायनस af² मायनस bg² मायनस ch² इज इक्वल टू 0 अँड दुसरी कंडिशन आहे h² मायनस ab ग्रेटर दॅन इक्वल टू 0. तर भाई याच्यात किमत्या भराच्या. तर इथं लिहायचं LHS इज इक्वल टू abc प्लस ट्वाइस fgh मायनस af² मायनस bg² मायनस ch². तर बा इथं लिहायचं a ची व्हॅल्यू आहे 2, b ची व्हॅल्यू -1, c ची व्हॅल्यू -3 प्लस 2 गुणिला f ची व्हॅल्यू. तर f ची व्हॅल्यू आहे 2 गुणिला g, तर g ची व्हॅल्यू आहे हाफ, बोला, ठीक आहे. आणि h ची व्हॅल्यू, तर h ची व्हॅल्यू पण आहे हाफ असं, मायनस a, तर a ची व्हॅल्यू आहे 2, f ची व्हॅल्यू पाहून घ्या 2 चा स्क्वेअर, मायनस b आहे, तर b ची व्हॅल्यू आहे -1 आणि g ची व्हॅल्यू आहे हाफ आणि या हाफ चा स्क्वेअर, मायनस c ची व्हॅल्यू आहे -3 आणि h ची व्हॅल्यू आहे हाफ. तर इथं लिहायचा हाफचा स्क्वेअर. एवढं आपल्याला करायचं आहे. भरभर भरता आलं पाहिजे मित्रो. या दोन कटला, मायनस मायनस प्लस 3 दोन्ही 6 असं, प्लस इथं काहीच नाही उरलं म्हणजे हा 1 उरला म्हणजे 1 मायनस 2 चा वर्ग 4, 4 दोन्ही 8 असं, मायनस मायनस प्लस हाफचा स्क्वेअर म्हणजे 1/4, मायनस मायनस प्लस आहे ना, हाफचा स्क्वेअर म्हणजे 1/4 म्हणजे 3 × 1/4 म्हणजे सरळ सरळ 3/4. कशाने वाढवता असं आहे ना. 6 आणि 1 7, 7 मधून 8 गेले म्हणजे -1 प्लस असं 3 डिनॉमिनेटर सारखा असला तर न्यूमरेटरची बेरीज 3 आणि 1 4, 4/4 यानं या कटला तर 1 राहिला -1 + 1 म्हणजे 0 असं,
ठीक आहे. आता दुसरी कंडिशन लक्षात ठेवा, अँड इथं लिहायचा एच स्क्वेअर मायनस ए बी बरोबर. तर बा एच ची व्हॅल्यू आहे हाफ, तर इथं लिहायचा हाफचा स्क्वेअर मायनस ए ची व्हॅल्यू आहे 2 आणि बी ची व्हॅल्यू आहे -1. हाफचा स्क्वेअर होतो 1/4 मायनस मायनस प्लस आहे ना, 2 1 2 मायनस मायनस प्लस. तर याच्या खाली काहीच नाही म्हणजे 1. 4 2 8 भागिले 4 म्हणजे बा 9/4. सरळ सरळ ग्रेटर दॅन इक्वल टू 0. आणि या कारणास्तव म्हणून लिहायचं इक्वेशन 1 रिप्रेझेंट असं पेअर ऑफ स्ट्रेट लाईन. पेअर ऑफ स्ट्रेट लाईन एवढं जर झालं असेल तर बा लक्षात ठेवा, पुढे लिहायचं लेट थीटा बी दी ॲक्यूट अँगल. ठीक आहे, इथं लिहून राहिलो बिटवीन लाईन्स असं. तर फॉर्म्युला लिहायचा टॅन थीटा. टॅन थीटा इज इक्वल टू मॉड मध्ये 2√h स्क्वेअर मायनस ए बी अपॉन ए प्लस बी. तर इथं लिहायचं टॅन थीटा इज इक्वल टू मॉड मध्ये 2√h. तर h ची व्हॅल्यू आहे हाफ, तर इथं हाफचा स्क्वेअर असा. हाफचा स्क्वेअर मायनस ए ची व्हॅल्यू आहे 2 आणि बी ची व्हॅल्यू आहे -1. एवढं जर झालं असेल तर इथं बाब 2 -1. ए ची व्हॅल्यू 2 आणि बी ची व्हॅल्यू -1. हा मॉड पूर्ण. तर मग टॅन थीटा इज इक्वल टू मॉड मध्ये 2√. हाफचा स्क्वेअर म्हणजे 1/4 मायनस मायनस प्लस म्हणजे 2 आणि ह्या वाला दोनातून 1 गेला तर 1. तर मग आहे ना क्रॉस मल्टिप्लिकेशन 1 + 4 2 8 म्हणजे बा टॅन थीटा इज इक्वल टू मॉड मध्ये 2√1 + 8/4. डिनॉमिनेटर मध्ये 1 लिहिल्या जात नाही. तर बा टॅन थीटा इज इक्वल टू बा 2 8 आणि 1 9 आणि 9 भागिले 4 म्हणजे या झाला मॉड मध्ये. तर टॅन थीटा इज इक्वल टू 2 ना 9/4 चा स्क्वेअर रूट. तर बा 3/2 ह्यानं ह्या कटला तर टॅन थीटा इज इक्वल टू आला 3. तर थीटा इज इक्वल टू टॅन इनव्हर्स 3. हे झालं तुमचं दुसरं प्रॉब्लेम. पहा मग मित्रो, या क्वेश्चन 13 मधला तिसरा सांगत. तर याचं सोल्युशन चेस पद्धत आहे बा. इथं लिहायचं गिवन इक्वेशन ऑफ लाईन. गिवन इक्वेशन ऑफ लाईन इज, बस हेच लिहायचं आहे x - 3 स्क्वेअर प्लस x - 3 y - 4 - 2 into y - 4 होल स्क्वेअर इज इक्वल टू 0. हा a - b चा स्क्वेअर आहे, माहितच आहे. a स्क्वेअर मायनस ट्वाइस ab प्लस b स्क्वेअर. तर बा x स्क्वेअर मायनस 3 दोन्ही आहे ना 3x त्याची दुप्पट 6x प्लस 9 प्लस या x न दोघाले गुणाचं. x न y ले गुणलं तर xy मायनस x न 4 ले गुणलं तर 4x मायनस 3 न y ले गुणलं तर -3y मायनस मायनस प्लस 3 चौक 12 मायनस 2 a - b स्क्वेअर आहे. म्हणजे बा पहिल्याचा वर्ग मायनस दोघाच्या गुणाकाराची दुप्पट y आहे प्लस दुसऱ्याचा वर्ग 4 चा वर्ग 16 बरोबर 0. एवढं जर झालं असेल तर बा इकडं काय सांगत, पहिलेच लहान करत जायचं. ह्या x स्क्वेअर मायनस 6x न 4x म्हणजे झाला 10x असं. ठीक आहे, प्लस ह्या झाला आणि ह्या झाला. ठीक आहे, 9 आणि 12 12 9 21 ह्या पण झाला प्लस. ठीक आहे, xy मायनस ह्या झाला -3y जमलं मायनस या दोन सर्वाले गुणाचं -2y स्क्वेअर मायनस मायनस प्लस 8 दोन्ही 16
असं 16y मायनस मायनस प्लस 8 दोन्ही 16y मायनस 2 गुणिला 16 म्हणजे 16 दोन्ही 32 बरोबर 0. याले आता मांडताना कसं मांडायचा स्टँडर्ड फॉर्म मध्ये ax स्क्वेअर म्हणजे x स्क्वेअर प्लस ट्वाइस hxy. तर ह्या xy चं सिंगल पद आहे म्हणजे ट्वाइस hxy प्लस by स्क्वेअर म्हणजे मायनस 2y स्क्वेअर म्हणजे हा झाला हा झाला हा झाला ax स्क्वेअर प्लस ट्वाइस hxy प्लस by स्क्वेअर प्लस 2gx प्लस 2gx म्हणजे मायनस 10x. ठीक आहे. ax स्क्वेअर प्लस ट्वाइस hxy प्लस by स्क्वेअर है ना प्लस ax स्क्वेअर प्लस ट्वाइस hxy प्लस by स्क्वेअर प्लस 2gx प्लस 2fy. fy म्हणताय तर 16 तून 3 गेले या 16 तून 3 गेले म्हणजे 13y. ax स्क्वेअर प्लस ट्वाइस hxy प्लस by स्क्वेअर प्लस 2gx प्लस 2fy प्लस c. तर ह्या मायनस 32 आहे हा 21 आहे. तर बा लक्षात ठेवायचो आहे ना 32 मधून 21 गेले 11 राहिले तर मग मायनस 11 बरोबर 0. हे आलं तुमचं व्यवस्थित. तर इथं लिहायचं कंपेरिंग विथ है ना स्टँडर्ड फॉर्म मध्ये ax स्क्वेअर प्लस ट्वाइस है ना ax स्क्वेअर प्लस ट्वाइस hxy प्लस by स्क्वेअर प्लस 2gx प्लस 2fy प्लस c इक्वल टू 0. a इक्वल टू 1 ट्वाइस h इक्वल टू 1 है ना b इक्वल टू मायनस 2 असं 2g इक्वल टू मायनस 10 2f इक्वल टू 13 आणि c इक्वल टू मायनस 11. तर मग हा ये आहे ना a देअरफॉर a इक्वल टू 1 हा याच्या खाली तर h बरोबर हाफ b इक्वल टू मायनस 2 हा याच्या खाली म्हणजे g मायनस 10 भागिला 2 म्हणजे मायनस 5 हा याच्या खाली f बरोबर 13 भागिला 2 c बरोबर मायनस 11. पहा मग मित्रो याला नंबर द्यायचा 1 आणि याला नंबर द्यायचा 2. सरळ लिहायचं इक्वेशन 2 रिप्रेझेंट पेअर ऑफ लाइन्स. इफ इथं लिहायचं ABC ठीक आहे प्लस ट्वाइस FGH मायनस AF स्क्वेअर मायनस BG स्क्वेअर मायनस CH स्क्वेअर इक्वल टू 0 अँड H स्क्वेअर मायनस AB ग्रेटर दॅन इक्वल टू 0. तर बा हे डावी बाजू घ्यायची इथं लिहून राहिलो खड्या करो बरोबर पहा LHS इक्वल टू ABC प्लस ट्वाइस FGH मायनस AF स्क्वेअर मायनस BG स्क्वेअर मायनस CH स्क्वेअर. बोल बा याले थोडस मोठं काढून देतो. ठीक आहे. तर मग A ची व्हॅल्यू आहे 1 इंटू B ची व्हॅल्यू आहे मायनस 2 तर या झाला मायनस 2. C ची व्हॅल्यू आहे मायनस 11 प्लस 2 F ची व्हॅल्यू आहे 13/2 इथं लिहायचं 13/2. G ची व्हॅल्यू आहे मायनस 5 H ची व्हॅल्यू आहे हाफ तर इथं लिहायचं हाफ मायनस A ची व्हॅल्यू आहे 1 आणि F ची व्हॅल्यू आहे 13/2 तर याचा स्क्वेअर असा मायनस B ची व्हॅल्यू आहे B मायनस 2 तर या झाला मायनस 2 आणि G ची व्हॅल्यू आहे मायनस 5 तर या झाला मायनस 5 दिसते का रे बा मायनस C ची व्हॅल्यू आहे मायनस 11 इंटू H ची व्हॅल्यू आहे हाफ तर इथं लिहायचं हाफचा स्क्वेअर
एवढं तुम्हाला सोडवा लागेल. तर मला लक्षात ठेवा, मायनस मायनस प्लस 11 दोन्ही 22 प्लस ह्या दोन तर कटला. हा प्लस आहे ना हा मायनस आहे, प्लस मायनस मायनस या झाला तुमचा मायनस. ठीक आहे. 13 पाची 65 या झाला 65 भागीला हा 2 असा मायनस. ठीक आहे. 13चा वर्ग 169 भागीला 2चा वर्ग 4. ठीक आहे. मायनस मायनस प्लस हा 2 मायनस 5चा वर्ग 25 मायनस 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 प्लस 11 हाफचा स्क्वेअर 1/4. बस एवढं आपल्याला करायला लागते. तर याला सोपं रूप द्यायचं. हा 22 मायनस 65 भागीला 2 मायनस 169 भागीले 4 25 दोन्ही 50 प्लस 11 भागीला 4. जमलं तर बा छेद सारखे करून टाका, डोक्याने ताप नाही. तर बा इथं 4 आहे, इथं 4 आहे, इथं फक्त 2 आहे. तर इथं याच्या खाली 4 लिहायचे. खाली 4 घेतले तर वर तर 22 चोक 88. नसल जमजत तर असं लिहा 4 4 कट्टे म्हणजे व्यवस्थित आहे असं. या 2 आहे तर याची जर 4 करायचे असेल तर खालच्याले 2 न गुणा वरच्याले 2 न म्हणजे 65 दोन्ही 130. तर या झाला 130. ह्या तर याले तर हातही लावायचं काम नाही. हा 50 आहे, याच्या खाली 4 लिहिलं तर वरच्याले 4 न गुणाला 11/4. तर बा ह्या झाला 22 चोक 88 भागीले 4 मायनस. ठीक आहे ना. डिनॉमिनेटर मध्ये 9 0 म्हणजे 9 6 3 9 1 1 2 भागीला 4 असं प्लस 5 चोक 20 200 भागीला 4 प्लस 11 भागीला 4 असं 88 88 न 11 88 98 1 99 99 भागीला 4 प्लस 200 म्हणजे 299 भागीला 4 मायनस 299 भागीला 4 म्हणजे 0. हे आलं तुमचं पहिलं. आता इथं लिहायचं अँड. काय लिहायचं बा तर h स्क्वेअर मायनस ab बरोबर. तर h ची व्हॅल्यू आहे हाफ. तर इथं लिहायचा हाफचा स्क्वेअर मायनस a ची व्हॅल्यू 1 आहे आणि b ची व्हॅल्यू -2. 1 इंटू -2 म्हणजे बा हाफचा स्क्वेअर 1/4 मायनस मायनस प्लस 2 4 दोन्ही 8 आणि 1 9. तर बा 9/4 ग्रेटर दॅन इक्वल टू 0. आणि एवढं झाल्यानंतर मग म्हणायचं का बा लक्षात ठेवा देअरफॉर इक्वेशन 1 रिप्रेझेंट पेअर ऑफ स्ट्रेट लाईन. पहा मग मी इथं लिहून राहिलो. आता मित्र याने तर मिटवास लागते. तर पहा मी इथूनच मिटवून टाकतो थोडस. ठीक आहे. म्हणून लिहायचं देअरफॉर इक्वेशन 1 रिप्रेझेंट पेअर ऑफ लाईन्स असं. मग आता एवढं जर झालं असं तर मला लक्षात ठेवा तो आता आपल्याला लिहायचं आहे का लेट थीटा बी दी acute angle between lines. म्हणून tan theta इक्वल टू मॉड मध्ये 2 अंडर रूट h स्क्वेअर मायनस ab अपॉन a प्लस b. तर बा tan theta इक्वल टू मॉड मध्ये 2 अंडर रूट h ची व्हॅल्यू आहे हाफ. हाफचा स्क्वेअर मायनस a ची व्हॅल्यू आहे 1 आणि b ची व्हॅल्यू आहे -2 असं. तर बा 1 मायनस है ना 2 असं.
तर मग tan थिटा इज इक्वल टू मॉड मध्ये 2 अंडर रूट हाफचा स्क्वेअर होतो 1/4 मायनस मायनस प्लस 2 आणि 1 मधून 2 गेला तर -1. तर मग 4 दोन्ही 8, 8 आणि 1 9. तर मग ह्या आपल्याला मांडता येते tan थिटा इज इक्वल टू मॉड मध्ये 2 अंडर रूट 9/4 अपॉन -1. मॉड मधून बाहेर काढला तर मायनसचा प्लस होते आणि डिनॉमिनेटर मध्ये लिहिल्या जात नाही. आणि म्हणून लक्षात ठेवा काय करणार आहे बा, तर tan थिटा इज इक्वल टू 2 9/4 चा स्क्वेअर होतो 3/2. याने या कटला म्हणजे tan थिटा इज इक्वल टू 3. तर थिटा इज इक्वल टू tan इनव्हर्स 3. हे झालं तुमचं फायनल आन्सर. पहा मित्रो, महत्वाचा प्रॉब्लेम आहे. फाइंड द कंबाइंड इक्वेशन ऑफ पेअर ऑफ लाइन पासिंग थ्रू ओरिजिन ईच ऑफ व्हिच मेक्स एन अँगल ऑफ 60 डिग्री विथ y ऍक्सिस. असं वाचल्यानं तर काही समजत नाही हो. तर बा इकडं पड्याकडं पहा, 1 मिनिटात क्लिअर करून देतो. नाही समजलं मन जातं वा. भाऊ माझं म्हणणं आहे का, या आहे तुमचा x ऍक्सिस ना, हा आहे तुमचा y ऍक्सिस. ठीक आहे. एक लाईन आहे का जी ओरिजिन मधून चालली तर 100% ती अशीच जाईल ना, ही अशीच जाईल. काऊन बा असं म्हणणं आहे, तर या दोन्ही लाईन, याला ओ नाव देतो, याला एकीला नाव देतो ए आणि दुसरीला नाव देतो मी बी. तर बा ओ ए आहे ना, दोन लाईनी आहे, पेअर ऑफ लाईन्स म्हणते. पासिंग थ्रू ओरिजिन असं तो म्हणून राहिला. तर बा लक्षात ठेवा माझं म्हणणं आहे. आणि तो वाय ऍक्सिसशी कोण करत आहे. तर बा जेव्हा असं असेल तेव्हाच या वाय ऍक्सिस सोबत कोण करल 60चा. आणि ही पण लाईन काय करत आहे म्हणते मग, आता वाय ऍक्सिस सोबत 60 डिग्रीचा कोन करत आहे. पटलं का नाही. आपल्याला वाय ऍक्सिसशी काही घेणं देणं नाही. आपलं तर म्हणणं आहे बा, आता तुम्ही लहानपणापासून शिकले बा का एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिसच्या मधातला पूर्ण अँगल असतो 90चा. तर 90 पैकी एवढा झाला 60चा, तर ह्या होईल तुमचा 30 अंशाचा. बोल बा, पटलं का नाही. आता आपल्याला नेहमी कोणासोबत काम पाहिजे रे, तर आपला तर नेहमी एक्स अक्षासोबतच पाहिजे. वाय अक्षाशी आपल्याला काय घेणार. वर्णन कसं करसान तर लेट ओ ए अँड ओ बी, लक्ष ओ बी बी दी लाइन्स पासिंग थ्रू ओरिजिन मेकिंग अन अँगल ऑफ 60 डिग्री विथ वाय ऍक्सिस. जे गणितात लिहून आहे तेच लिहायचं. तर बा इथं लिहायचं लेट ओ ए अँड ओ बी OB be the lines असं passing through origin making an angle of 60 degree with y axis. जमलं का नाही. तर मला लक्षात ठेवायचं आहे ना. मग आता ही ओ ए लाईन या एक्स ऍक्सिस असा मोजाचा आहे. म्हणजे बा ओ ए लक्षात ठेवायचं आहे ना. काय करत आहे मग, अँगल फॉर्म करत आहे कोणासोबत, एक्स अक्षासोबत. कितीचा करत आहे रे बा, 30 अंश. कसं म्हणायचं, लाईन ओ ए मेकिंग अन अँगल ऑफ 30 डिग्री विथ पॉझिटिव्ह डायरेक्शन ऑफ एक्स ऍक्सिस. बस तेच म्हणायचं आहे. लाईन ओ ए making an angle of 30 degree with positive direction of x axis. आपल्याला x अक्षाशीच काम आहे, लक्षात ठेवा. काऊन आहे तर तुम्हालाही माहित आहे, नंतर सांगतोस. तसंच ही ओबी लाईन x ऍक्सिस इथं आहे. तर मग इथून तर एवढा कोण आहे ना एक्स अक्षाशी, तर 30. हा 60 आणि 60 120, 60 आणि 60 120 आणि 30 म्हणजे 150 चा कोन. बोल बा. तर मग आपल्याला हेच वाक्य पुन्हा लिहायला लागेल का, लाईन ओबी आहे ना, रेषा ओढतो मेकिंग एन अँगल ऑफ 150 डिग्री विथ पॉझिटिव्ह डायरेक्शन ऑफ एक्स ऍक्सिस. तेव्हा बेनिफिट काऊन एक्स अक्षाचा विचार केला, जेव्हा लाईन एक्स अक्षाशी कोन करते त्याचा जर आपण टॅन घेतला तर त्या लाईनीचा स्लोप असतो. बस
म्हणून लिहा लागल, म्हणून स्लोप ऑफ लाईन OA, ठीक आहे, इज M1 बरोबर tan 30 असं है ना. या OA लाईनीच्या है ना स्लोपला मी M1 नाव देतो. स्लोप ऑफ लाईन OB इज M2 बरोबर tan 150 डिग्री. बोल पा. मग आता एवढं जर झालं असेल तर तुमच्या एवढं तरी लक्षात आलं पाहिजे का बा tan 30 ची व्हॅल्यू असते 1/√3. आता प्रॉब्लेम आला बघा, याले सोडवायचं. मागच्या व्हिडिओ मध्ये सांगलं, काही दम नाही. मग tan 150 कसा लिहायचा? मग 180 - 30 मेकअपच करायचा आहे. काऊन रे बा असं? तर स्टँडर्ड फॉर्म्युला आहे का मग tan 180 - थीटा इज इक्वल टू -tan थीटा. बस. तर मग ह्या -tan, तर या थीटाच्या ऐवजी 30 आहे, तर इथं 30 लिहायचं मायनस tan 30 ची व्हॅल्यू 1/√3. ठीक आहे. आता जेव्हा लाईन ओरिजिन मधून जाते तेव्हा त्या लाईनीचं इक्वेशनचं स्वरूप असतो y बरोबर mx. तर इथं लिहायचं इक्वेशन ऑफ लाईन OA इज y इज इक्वल टू M1x. ठीक आहे. अरे हो का नाही? आणि इकडं लिहायचं देअरफॉर इक्वेशन ऑफ लाईन OA बरोबर इज, तर मग y बरोबर M1 ची किंमत आहे 1/√3x. हा इकडं गेला तर √3y इज इक्वल टू x. हा इकडं लिहायचा, हा इकडं लिहायचा. x इज इक्वल टू √3y. याचं इकडं पक्षांतर x - √3y इज इक्वल टू 0. हे आलं तुमचं पहिलं इक्वेशन. एवढं जर झालं असेल तर मित्र हो इथं लिहा लागल. आता हेच कॅसेट कोणासाठी? OB साठी. तर इथं लिहायचं इक्वेशन ऑफ लाईन OB इज y इज इक्वल टू M2x. ठीक आहे. इक्वेशन ऑफ लाईन OB इज y इज इक्वल टू M2 ची व्हॅल्यू आली -1/√3x. ह्या इकडं हाकलला तर √3y इज इक्वल टू -x. याचं इकडं पक्षांतर मायनस आहे, इकडं आला तर प्लस √3y इज इक्वल टू 0. ठीक आहे. हे झालं एका लाईनीचं इक्वेशन आणि हे झालं या दुसऱ्या लाईनीचं. याचं जॉईंट इक्वेशन काढायचं असेल तर डाव्याचा गुणाकार उजव्याचा गुणाकार. तर बा इथं लिहून राहिलो काय लिहायचं? जॉईंट इक्वेशन इज डाव्याचा गुणाकार. तर बा x - √3y असं आणि x प्लस √3y इज इक्वल टू 0. पाहाची नजर पाहिजे. पाय x प्लस √3y x - √3y. या ब्रॅकेट मध्ये ज्या दोघांची बेरीज आहे ना, या ब्रॅकेट मध्ये त्याच दोघांची वजाबाकी आहे. समजते? वजाबाकीले सबट्रॅक्शन म्हणते स्टँडर्ड भाषेत. आमच्या गावरानी भाषेत वजाबाकी. आणि याले बेरीज म्हणते तर तुम्ही ॲडिशन म्हणता. पण त्याच्यात चव नाही. चव कायच्यात आहे का मग एका कंसात दोघांची बेरीज आहे, दुसऱ्या कंसात त्याच दोघांची वजाबाकी आहे. तो पटकन उत्तर लिहिता येते पहिल्याचा. याले पहिला म्हणायचा आणि याले दुसरा. पहिल्याचा वर्ग मायनस दुसऱ्याचा वर्ग, तरच सोडवता येते. बस. तर मग ह्या x² मायनस √² कटला 3y² इज इक्वल टू 0. हे झालं बा त्याचं जॉईंट इक्वेशन. बोल बा पटलं का नाही पटलं? ठीक आहे. 15वा क्वेश्चन 15 पहा मित्र. इफ द लाइन्स रिप्रेझेंटेड बाय ax² plus twice hxy plus by² is equal to 0 make angle of equal measure with the coordinate axis, then show that a is equal to plus minus b. If the lines represented by मन लावून आहे का? ठीक आहे.
का बा या जॉईंट इक्वेशन मध्ये दोन लाईनी लपलेल्या आहेत. त्याचं म्हणणं आहे बापा मी फिगर कशा कशा काढून राहिलो बा का हा झाला तुमचा एक्स ऍक्सिस न ह्या झाला वाय ऍक्सिस. तर बा या इक्वेशन मध्ये ज्या दोन लाईनी लपलेल्या आहेत आहे ना ओरिजिन मधून जाणाऱ्या त्या लाईन्स आहेत. तर बा एक लाईन अशी जाईल असं ठीक आहे आणि एक लाईन अशी जाईल. बोला आता मी या लाईनीला लक्षात ठेवा इथं ओ नाव देतो इथं ए नाव देतो. याला मी आहे ना ए नाव दिलं तर याला बी नाव देतो. याचं म्हणणं आहे बा का बा ह्या दोन लाईनी आहे ना या दोन्ही ऍक्सिस सोबत सारखाच अँगल करतात. समजा म्या म्हटलं बा का या ओए लाईनीनं या एक्स अक्षाशी थीटाचा कोन केला तर ओबी लाईन पण वाय अक्षाशी कितीचा कोन करते रे बा थीटाचा. आता तुमच्या डोक्यात काय आलं पाहिजे ठीक आहे. तर बा माझं म्हणणं आहे का बा विचार करा का एक्स ऍक्सिस आणि वाय अक्षाच्या मधात हा जो अँगल असतो तो झाला 90 चा. तर बा 90 चा झाला तर एवढा 90 चा आणि एवढा थीटाचा. तर बा एवढा जो पूर्ण आहे काय ना एवढा एवढा तर ह्या झाला तुमचा π/2 प्लस थीटा. बोल बा आपल्याला कोणासोबत कोण पाहिजे तर एक्स अक्षासोबत. आता हेच फिगर तुम्ही दुसऱ्यांदा सांगत आहो बा का समजा अशी पोझिशन घेतली तर होतेच न हो. तुम्हाला सर्वच पोझिशनचा विचार करावा लागेल का बा हे रेषा हे वाली एक रेषा आणि ही एक रेषा असं याला ओ नाव दिलं तर याला ए नाव देतो याला बी नाव देतो. झालं बा हे दुसरी पोझिशन झाली. आपलं म्हणणं आहे बा का ओए नावाची रेषा एक्स अक्षाशी जर थीटाचा कोन करत असेल तर ओबी पण काय करते वाय अक्षाशी थीटाचा कोन करते. म्हणजे दोन्ही लाईनी कोऑर्डिनेट ऍक्सिस सोबत सारखाच कोन करतात. तर ही पण एक पोझिशन तयार होते. तर बा विचार करा माझं म्हणणं काय आहे बा का बा एवढा आहे ना एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस याच्या मधातला एवढा कोन झाला 90 अंशाचा ठीक आहे. या 90 पैकी आपल्याला कोणासोबत अँगल पाहिजे बा तर या एक्स अक्षासोबत. तर ही आहे तुमची ओबी लाईन असं. तर आपल्याला एवढा कोन पाहिजे एवढा कोणता कोन रे बा तर एवढा असा. तर बा एवढा पूर्ण 90 चा त्याच्यातून एवढा थीटाचा गेला म्हणजे मायनस झाला कमी झाला तर एवढा कोन राहील तुमचा π/2 मायनस थीटाचा. बोल बा तर बा एवढा आपल्याला समजलं पाहिजे. तर ह्या झाल्या तुमच्या दोन फिगर. तर बा हेच आहे ना एका याच्यातच आपल्याला व्यवस्थित काढता आलं पाहिजे. तर बा मग मी दाखवतो आहे ना समजलं का नाही समजलं तर बाहेर बरं समजलं तर बाहेरच बरं होते. तर याच्यातच दुसरी कशी काळाची बात हे दोन फिगर झाल्या. तर बा न सेपरेट पाहिजे असेल तर सेपरेट ठेवतो याले कंबाईन पाहिजे असेल तर कंबाईन पण दाखवता येते. हे त्याची तिसरी पोझिशन का ज्या विद्यार्थ्याला सरळ डायरेक्ट समजते त्याच्यासाठी हे असं दाखवायचं ठीक आहे. हे असं तर बा हे झाली तुमचा ओ ह्या झाला ए हे बी आणि हे पण बीच राहील. हा कोण राहील तुमचा थीटाचा. ही ओबी लाईन लक्षात ठेवा आहे ना. तर ही ओबी लाईन कितीचा कोन करत आहे तर ह्या वाला कोन झाला π/2 मायनस थीटाचा. आणि ही ओबी लाईन या एक्स अक्षाशी कितीचा कोन करत आहे तर बा π/2 प्लस थीटाचा. तर तो असा दाखवायचा असा. थोडीशी आकृती मोठी करून राहिलो दुसरं काहीच नाही करत. ए बी असा मग असा दाखवायचा ठीक आहे. हे लई मोठं करून टाका असा. या झाला तुमचा π/2 प्लस थीटा इथून तर इथपर्यंत.
हे झालं या दोघांची कंबाईन फिगर. मग आता एवढं जर झालं असेल तर याचं सुरुवात करतो. एक तर हे दोन दाखवा किंवा ही एक सिंगल दाखवा. डोक्यात बसवा पहिले, याच्यावरूनच ते समजलं नाही तर समजणार नाही. तर मग आपण लिहायचं गिवन जॉईंट इक्वेशन इज. सुरुवात करत आहोत गिवन जॉईंट इक्वेशन इज. ठीक आहे. काय लिहायचं रे बा, ax स्क्वेअर प्लस ट्वाइस hxy प्लस by स्क्वेअर इज इक्वल टू 0. बस एवढं आपल्याला लिहायचं आहे. आता लिहायचं लेट OA अँड OB be the lines passing through origin. ठीक आहे. be the lines passing through origin represented by equation 1. तर याने नंबर द्यायचा 1 आणि इथं लिहायचं लेट OA and OB be the lines passing through origin represented by equation 1. असं. चलो बोलो बा, समजते का? ठीक आहे. आता ही OA नावाची लाईन एक्स अक्षाशी काय करत आहे मात्र थीटाचा, म्हणजे मग बोथ दी लाईन काय करत आहे, मेक्स एन अँगल थीटा विथ कोऑर्डिनेट ऍक्सिस. तर इथं लिहायचं बोथ दी लाईन्स OA and OB makes an angle theta with coordinate axis. मात्र आपल्याला आहे का नाही एक्स अक्षासोबत पाहिजे. तर बा लक्षात ठेवा एक्स अक्षासोबत पाहिजे आहे ना, वाय अक्षासोबतच काहीच नाही. The angle made by line OA with x axis is theta. Angle made by line लक्षात ठेवा है ना, OB with positive direction of x axis is. तो दोन अँगल येतील. एक येणार आहे π/2 मायनस थीटा आणि दुसरा येणार आहे π/2 प्लस थीटा. बस एवढं लिहायचं आहे ना. लाईन OA making an angle theta with positive direction of x axis. एवढं जर झालं असेल तर इथं थेस लिहायला लागल लाईन OB मेकिंग an angle of line OB making an angle of π/2 minus theta and π/2 plus theta with positive direction of x axis. असं. फायदा माहित आहे काय, जर एक्स अक्षाशी पॉझिटिव्ह डायरेक्शन न कोण करत असेल ना तर त्याचा जर आपण टॅन घेतला तर तो त्या लाईनीचा स्लोप असतो. आणि म्हणून इथं लिहून राहिलो स्लोप ऑफ लाईन OA इज m1 बरोबर टॅन थीटा. आणि इकडं लिहायला लागल स्लोप ऑफ लाईन OB इज m2 बरोबर है ना टॅन एक तो π/2 मायनस थीटा और टॅन π/2 प्लस थीटा. आपण दोन्ही पोझिशन दाखवायच्या, त्याला जे पाहिजे तो घेत बसा. आपल्याला का करायचं आहे तर बा लक्षात ठेवा तो टॅन 90 मायनस थीटा इज इक्वल टू कॉट थीटा. तर बा म्हणून इथं लिहायचं m2 बरोबर टॅन 90 मायनस थीटा इज इक्वल टू कॉट थीटा
और tan 90 प्लस थीटा इज इक्वल टू मायनस कॉट थीटा. बोल पहा. ठीक आहे. आता हा जो इक्वेशन आहे याच्यावरून आपल्याला m1 m2 चं फॉर्म्युलाच माहित आहे ना. इथं लिहायचं फ्रॉम इक्वेशन 1 असं. तर बा m1 m2 इज इक्वल टू, ठीक आहे, a अपॉन b. ह्या एक समजते का. m1 m2 आपण काढला ना हो. m1 प्लस m2 काढला मायनस ट्वाइस h अपॉन b आणि m1 m2 काढला. याचा फॉर्म्युला आहे a अपॉन b. हा जर स्टँडर्ड फॉर्म्युला आहे तर याचं सूत्र हेच राहील. तर बा बेनिफिट काय झालं. तर बा आता ह्या आपण इकडं काढला तर याचा पण तसाच गुणाकार करायचा. तर बा नाव इथं लिहायचं नाव. फळ्याकडं पाहायचं m1 m2 इज इक्वल टू. तर m1 ची किंमत आली tan थीटा आणि m2 ची किंमत एक डाव आली कॉट थीटा असं. और हेच डबल लिहायचं m1 m2 इज इक्वल टू. m1 ची किंमत तर tan थीटा आहेच, पण दुसरी किंमत m2 ची आली मायनस कॉट थीटा असं. मग आता एवढं जर झालं असं तर मित्र हे फिगर आता मिटवून टाकतो म्हणजे बा त्रास कमी होऊन जाईल. ठीक आहे. हा प्रॉब्लेम पण उडवून टाकतो जागेच्या अभावी. तर बा काय म्हणणं आहे बा का लक्षात ठेवा. m1 m2 आता tan थीटा इंटू कॉट थीटा इज इक्वल टू 1 डाव्या वर्गाचं पुस्तक सांगते. म्हणून इथं लिहायचं m1 m2 इज इक्वल टू 1 और m1 m2 इज इक्वल टू, हा मायनस इकडे लिहून टाका. तर tan थीटा इंटू कॉट थीटा इज इक्वल टू 1. हा मायनस आणि याची किंमत 1. म्हणजे बा सरळ सरळ या दोघाले कंबाईन केलं तर m1 m2 इज इक्वल टू प्लस, हा प्लस आहे ना हा मायनस आहे असं 1. पण ह्या वाला सांगते का m1 m2 ची व्हॅल्यू किती आहे पहा a अपॉन b. इथं लिहायचं a अपॉन b इज इक्वल टू प्लस मायनस 1. ह्या b ले इकडं हाकला आणि b एक b तर प्लस मायनस b. हे झालं तुमचं सिद्ध. बोल पहा मित्र. क्वेश्चन नंबर 16. शो दॅट द कंबाइंड इक्वेशन ऑफ पेअर ऑफ लाइन थ्रू ओरिजिन and it making an angle of alpha with the line x plus y is equal to 0 is. तर आपल्याला एवढं सिद्ध करायचं आहे x square plus twice xy sec 2 alpha plus y square is equal to 0. काय सोपं कठीण नाही आहे. सोपंच आहे. फक्त बा आपल्याला याचं एक एक स्टेप क्लिअर झाली पाहिजे. पहिला महत्वाचा का आपल्याला लाईन देऊन आहे x plus y is equal to 0. मग सुरुवात तर करायची. मग गिवन इक्वेशन ऑफ लाइन इज x plus y is equal to 0. याले नंबर देऊन टाकतो मी 1. याचा स्लोप काढायचा असल तर फॉर्म्युला आहे मायनस a अपॉन b. a म्हणजे x चा कोएफिशिएंट न b म्हणजे y चा कोएफिशिएंट. तर बा इथं लिहायचं इट्स स्लोप m1 बरोबर फॉर्म्युला लिहायचा मायनस a अपॉन b बरोबर. तर बघा याचा सहगुणक हा मायनस, याचा सहगुणक काहीच नाही म्हणजे 1 न, याचा सहगुणक काहीच नाही म्हणजे 1 म्हणजे मायनस 1. म्हणजे आपल्याला सरळ सांगायचं तात्पर्य m1 बरोबर आला मायनस 1. आता तुम्ही विचार करा का बा आपल्याला कंबाइंड इक्वेशन ऑफ पेअर ऑफ लाइन थ्रू ओरिजिन म्हणताय है ना. तर मग कंबाइंड इक्वेशन पाहिजे पेअर ऑफ लाइन्स जे ओरिजिन मधून जाते त्या कंबाइंड इक्वेशन मधल्या दोन्ही लाइन मेकिंग एन अँगल ऑफ अल्फा विथ लाइन म्हणताय x प्लस y इज इक्वल टू 0. आता माझं म्हणायचं आहे का जर ओरिजिन मधून लाइन जर जात असेल तर त्या लाईनीचा स्लोप असतो
आणि त्या लाईनीचं इक्वेशन असते y इक्वल टू mx. म्हणजे बा सांगायचं तात्पर्य रिक्वायर्ड लाईन पासिंग थ्रू ओरिजिन. पहा मग मी काय सांगत आहोत, रिक्वायर्ड हे तर मान्य झालं का बा आपल्याला जे पाहिजे ते कायच्यातून चाललं बा तो ओरिजिन मधून जाणारी लाईन आहे. रिक्वायर्ड लाईन इज पासिंग थ्रू ओरिजिन. 100% त्या लाईनीचं इक्वेशन राहील. देअरफॉर इक्वेशन ऑफ लाईन इज y इक्वल टू mx. असं ठीक आहे. हा m म्हणजे काय बा तर त्या लाईनीचा आहे स्लोप. वेअर m is the slope of required line. असं हा x याच्या खाली गेला तर therefore m is equal to y upon x. बस एवढं लक्षात ठेवायचं. याले नंबर देऊन ठेवायचा 2. आता त्यानं शब्द वापरला इच मेकिंग अन अँगल ऑफ अल्फा. तर या कंबाईन इक्वेशन मध्ये 2 लाईनी आहेत. त्याच्यातली एक लाईन मी घेतली तर तो म्हणते का बा x प्लस वाय इक्वल टू 0 ही लाईन त्या कंबाईन इक्वेशन मधल्या दोन्ही लाईनशी कोण तयार करते, कितीचा मात्र अल्फाचा. म्हणजे रिक्वायर्ड लाईन मेकिंग अन अँगल ऑफ अल्फा विथ लाईन x प्लस वाय इक्वल टू 0. बस ठीक आहे. काय लिहायचं बा तर बा रिक्वायर्ड लाईन मेकिंग an angle with line 1. फायदा माहित आहे. एक लाईन जर दुसऱ्या लाईनीशी अँगल तयार करत असल तर आपल्याला डायरेक्ट फॉर्म्युलाच आहे का बा टॅन इथं अल्फा आहे, थीटा असता तर थीटा टॅन थीटा इज इक्वल टू मॉड मध्ये m1 मायनस m2 अपॉन 1 प्लस m1 m2. बोला तर बा फॉर्म्युला आता या लाईनीचा आहे ना स्लोप तयार झाला -1 पाय स्लोप. या लाईनीचा स्लोप आहे m इज द स्लोप ऑफ रिक्वायर्ड लाईन. म्हणजे दोन्ही लाईनीचा स्लोप आपल्याला माहित आहे. एकीचा स्लोप m1 आहे तर दुसरीचा स्लोप आहे m. म्हणून मांडता येते देअरफॉर टॅन अल्फा इज इक्वल टू मॉड मध्ये m1 मायनस m2 अपॉन 1 प्लस m1 m2. तर मग आपल्याला इथं m1 आणि m2 नाही, इथं आहे m आणि m1. तर मग m मायनस m1 अपॉन 1 प्लस m1 आहे ना. नाव तर बदलतच राहील. 1 2 च्या ऐवजी m आणि m1 घेतलं, बाकी काही नाही. तर बा टॅन अल्फा इज इक्वल टू m मायनस m1 ची व्हॅल्यू आहे -1 असं 1 प्लस m न इथं आहे -1. ठीक आहे. तर बा टॅन अल्फा इज इक्वल टू m मायनस मायनस प्लस असं. हा मायनस म्हणजे 1 मायनस m. हे मित्र हो तयार झालं. मग आता एवढं जर तयार झालं असं तर पहा पुढं काय करतो मी. ठीक आहे. काय सांगणं आहे बा का लक्षात ठेवा. याचं आपण करायचं स्केअरिंग. म्हणजे याचं स्केअरिंग केलं तर दुसरं काहीच पर्याय नाही. सोपा सिंपल आहे का बा स्क्वेअरिंग बोथ साइड. असं. तर बा टॅन स्क्वेअर अल्फा इज इक्वल टू याचं स्क्वेअर केलं
तर मग m प्लस 1 होल स्क्वेअर अपॉन 1 मायनस m होल स्क्वेअर असं काहीच नाही. याला इकडं हाकला आणि त्याला सिम्प्लिफाय करा. तर मग पाहून घ्या tan स्क्वेअर अल्फा इंटू 1 मायनस m होल स्क्वेअर इज इक्वल टू m प्लस 1 होल स्क्वेअर. लवकर पट्ट बोला. मग आता या वर्गाने सोडवणं काही कठीण नाही. tan स्क्वेअर अल्फा आहे ना a मायनस b चा वर्ग आहे ना 1 चा वर्ग 1 मायनस दोघाच्या गुणाकाराची दुप्पट म्हणजे 2m प्लस m स्क्वेअर असं. इथं a प्लस बी होल स्क्वेअर आहे म्हणजे पहिल्याचा वर्ग अधिक दोघाच्या गुणाकाराची दुप्पट अधिक दुसऱ्याचा वर्ग. या tan स्क्वेअर अल्फानं सर्वाले गुणाचं बोला. तर बा यानं याले गुणलं तर tan स्क्वेअर अल्फा मायनस ट्वाइस m tan स्क्वेअर अल्फा प्लस m स्क्वेअर tan स्क्वेअर अल्फा असं. यानं म्या तिघालाही गुणलं आणि या सर्वाचं इकडं करतो पक्षांतर. हाफ सर्वे प्लस आहे इकडं आले तर मायनस m स्क्वेअर मायनस ट्वाइस m मायनस 1 इज इक्वल टू 0. मग आता एवढं जर झालं असेल तर मग आपल्याला जे जे सेट होते ते करायचं. ठीक आहे. पहा मग कसं सेट होते. तर मग जे कॉमन पद आहे ते कॉमन काढायचे. तर पहा मी पहिला कॉमन काढतो. इथं पायसाल तुम्ही तर मग tan स्क्वेअर अल्फा आहे. ठीक आहे. आणि इथं m स्क्वेअर आहे इथं m स्क्वेअर आहे म्हणजे याच्यातून m स्क्वेअर कॉमन निघते. बोला. इथून ट्वाइस m कॉमन निघते असं. तर एक एक पद बरोबर निवडत जायचं. हा tan स्क्वेअर अल्फा या घेतला tan स्क्वेअर अल्फा या वाला एक झाला. बरोबर लक्ष द्यायचा. त्याच्यानंतर हा घेतो मायनस 1 म्हणजे हा झाला. आता लक्षात घ्या या पदातून m स्क्वेअर कॉमन काढतो. मग m स्क्वेअर कॉमन काढला याच्यातून तर इथं येणार आहे tan स्क्वेअर अल्फा मायनस इथं काहीच नाही म्हणजे 1. आता राहिला काय रे बा तर मायनस ट्वाइस m tan स्क्वेअर अल्फा मायनस ट्वाइस m. तर इथून पुन्हा मी मायनस ट्वाइस m कॉमन काढतो. जमलं. मायनस ट्वाइस m कॉमन काढला तर इथं राहिला tan स्क्वेअर अल्फा असं. इथूनही मायनस काढला म्हणजे होईल प्लस 2m तर पूर्णच बाहेर निघाला म्हणजे ह्या पण झाला आणि ह्या पण झाला इज इक्वल टू 0. पहा मग मित्र आता मी तुम्हाला एक लहानसा नियम शिकवतो. मग हा क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. पहा ह्या व्हेरिएबल आहे m स्क्वेअर. हा व्हेरिएबलचा टर्म आहे m आणि हा पूर्ण कॉन्स्टंट. या सिस्टीम मध्ये मांडायचं. तर पहा मी पहिले हे मांडतो. tan स्क्वेअर अल्फा मायनस 1 आणि हा m स्क्वेअर मायनस. आता ह्या मांडतो ट्वाइस m जेणेकरून तुम्हाला समजण्यासाठी त्रास झाला नाही. नंतर ह्या मांड प्लस तर बा tan स्क्वेअर अल्फा मायनस 1 इज इक्वल टू 0. आता तुम्हाला एक गोष्ट लक्षात आली पाहिजे बा हा लक्षात ठेवा हे जे आहे tan स्क्वेअर अल्फा मायनस 1 यानं सर्वाले भागून टाकतो. इथं लिहायचं डिवाइड बोथ साइड बाय tan स्क्वेअर अल्फा मायनस 1 ह्या वाल्या टर्म म्हणजे मग तुम्हाला बरोबर मग क्वाड्रॅटिक इक्वेशन दिसेल. tan स्क्वेअर अल्फा मायनस 1 न जर भागलं तर याच्या खाली येईल याच्याही खाली येईल नाही याच्याही खाली. आता याला जेव्हा आपण भागू तर tan स्क्वेअर अल्फा मायनस 1 tan स्क्वेअर अल्फा मायनस 1 कटल
म्हणजे येणार आहे एम स्क्वेअर मायनस, ठीक आहे. याच्या खाली पण येईल म्हणजे काय येणार आहे बघा, ट्वाइस एम टॅन स्क्वेअर अल्फा प्लस 1 अपॉन टॅन स्क्वेअर अल्फा मायनस 1 मायनस, इथं मायनस आहे हा, मग इथं मायनस आहे की प्लस आहे, तर हा तर प्लस आहे, प्लस याच्या खाली जर आला तर टॅन स्क्वेअर अल्फा मायनस 1 भागीला टॅन स्क्वेअर अल्फा मायनस 1 कटल आणि 1 येईल. हा पॉझिटिव्ह आहे म्हणून इथं पॉझिटिव्ह आला. पहा मित्रो, मग मी लहानशी सेटिंग सांगतो हा. मग काय करा सांगा, काय एम स्क्वेअर मायनस ट्वाइस एम, ह्या जशानं तसा लिहून राहिलो टॅन स्क्वेअर अल्फा प्लस 1 अपॉन, आहे ना, समोर कोण आहे पहा, हे दोन टर्म मध्ये पाहायचं, टॅन स्क्वेअर अल्फा समोर आहे 1 मागं आहे. तर आपण मी शिकवलं बघा, समोरचं मागं मागचं समोर, आहे ना, असं जर केलं तर कसं होते, समोरचं मागं मागचं समोर, मधल्या चिन्हाला हातही लावायचा नाही, पण बिंदास लिहून हा 1 लिहिला, हा टॅन स्क्वेअर अल्फा लिहिला, मधल्या चिन्हाले हातही नाही, असं जर करायचं असेल तर फक्त ब्रॅकेट करून समोर मायनस लिहायचं. काहून हे उठापटक करत आहोत ते सांगतो. प्लस या 1 ले पण हात लावत नाही, ह्या मायनस मायनस कटला म्हणजे इथं येईल प्लस, म्हणजे मायनस मायनस सरळ प्लस होते. आता पहा याचा बेनिफिट तर मी इथं लिहून राहिलो, दुसरा काहीच पर्याय नाही, असं, ठीक आहे. एम स्क्वेअर मायनस मायनस प्लस, असं काय उरलं रे, तर मग हा ट्वाइस एम, असं टॅन स्क्वेअर अल्फा प्लस 1 लिहिण्याच्या ऐवजी 1 प्लस टॅन स्क्वेअर अल्फा लिहितो, 1 प्लस टॅन स्क्वेअर अल्फा अपॉन, असं है ना, 1 मायनस टॅन स्क्वेअर अल्फा, 1 मायनस टॅन स्क्वेअर अल्फा, असं, आणि हा प्लस 1 इज इक्वल टू 0. आता लहानपणाचं ट्रेनिंग देतो का बा, आपल्याला एक्स अपॉन वाय हे टर्म आहे, याला y अपॉन x च्या स्वरूपात मांडायची आहे, पण ते आहे त्याची व्हॅल्यू बदलायला नको. तर याला मांडायचं कसं असते बा, तो 1 अपॉन y बाय x, कारण भागीला उलट गुणीला हा वर जाईल, बस एवढं करायचं आहे, ठीक आहे. म्हणजे पहा विचार करा, आहे ना, 1 लिहिला, हा खालचा आहे ना, वरचा कुठं येते खाली, बस या टर्मले मी याच पद्धतीनं मांडतो. पाहून घ्या, एम स्क्वेअर प्लस ह्या ट्वाइस या टर्मला, तर मग 1 अपॉन, आहे ना, या पूर्ण खाली येईल 1 मायनस टॅन स्क्वेअर अल्फा अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर अल्फा, बस असं येईल बा. भागीला उलट गुणीला केलं तर ह्या वर्ग बसला, ठीक आहे. आणि हा जो आहे बा, लक्षात ठेवा, प्लस 1 याले जशानं तसं मान, एवढी मगजमारी करायचं काम काय होतं बा, तर बा याचं कारण हे आहे का बा, 1 मायनस टॅन स्क्वेअर अल्फा अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर अल्फा, है ना, तर बा ह्या फॉर्म्युला 1 मायनस टॅन स्क्वेअर थिटा अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा, तर बा तुम्हाला ते आठवलं पाहिजे. तर बा ह्या मित्र फॉर्म्युला आहे, मी तसे ट्रिग्नोमेट्रीचे फॉर्म्युले लिहून दिले आहे. cos 2 थीटा, cos 2 थीटा इज इक्वल टू 1 मायनस टॅन स्क्वेअर थीटा अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर थीटा, हा फॉर्म्युला आहे. तर बा इथं थीटाच्या ऐवजी अल्फा आहे, 1 मायनस टॅन स्क्वेअर अल्फा अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर अल्फा इज इक्वल टू cos 2 अल्फा येईल. तर बा ह्या वाला लक्षात ठेवा, ह्या झाला एम स्क्वेअर, आहे ना, 2m इंटू 1 अपॉन cos 2 अल्फा एवढ्या पदाच्या,
प्लस 1 इज इक्वल टू 0. आता 1 अपॉन कॉस 2 अल्फा, तर 1 अपॉन कॉस इज इक्वल टू सेक. तर मग मायापाशी जागा नाही आहे, तर मी थोडंसं याले इथं सेट करून टाकतो. हा पहा, मी असा ब्रॅकेट करून असं दाखवतो. तर हा यम स्क्वेअर, हा यम स्क्वेअर प्लस हा ट्वाइस यम, 1 अपॉन कॉस म्हणजे सेक, सेक 2 अल्फा प्लस 1 इज इक्वल टू 0. हे आपलं तयार झालं समीकरण. आणि पहा इथं यम ची व्हॅल्यू आहे वाय बाय एक्स. ठीक आहे, म्हणजे याला यम मध्ये जेव्हा समीकरण येते तेव्हा त्याला ऑक्झिलरी इक्वेशन म्हणतात. या यमच्या ऐवजी आपण वाय बाय एक्स पुट करणार आहोत. काउन पुट करणार आहोत बा लक्षात ठेवायचं. हा झाला तुमचा ऑक्झिलरी, दिस इज द ऑक्झिलरी इक्वेशन ऑफ रिक्वायर्ड लाईन्स आहे ना. इथं लिहा लागेल तुम्हाला दिस इज द ऑक्झिलरी इक्वेशन ऑफ रिक्वायर्ड लाईन्स. ऑक्झिलरी इक्वेशन असला तर याचा एक रूट लक्षात ठेवा आहे ना. ठीक आहे, कोण असतो बा तर हा असतो. आणि म्हणून लक्षात ठेवायचं पुट वाय आहे ना, यम इज इक्वल टू वाय बाय एक्स. काहीच नाही करायचं बा. या यमच्या ऐवजी हे पहा इथं फ्रॉम टू, इथं लिहायचं फ्रॉम टू. सरळ सरळ सिंपल साधा आहे का बा. या यमची व्हॅल्यू या इक्वेशन मध्ये ठेवायची. तर बा मित्र पहा, मी आता इलाजच नाही, थोडंसं इकडलं मिटवतोस. प्रयत्न पूर्ण केला मिटवायचं नाही म्हणून, पण पर्याय नाही. बस एवढंस मिटवून टाकतो बा. तर बा हा यम आहे, या यमच्या ऐवजी वाय बाय एक्स होल स्क्वेअर प्लस 2 यमच्या ऐवजी वाय बाय एक्स. इथं लिहायचं सेक 2 अल्फा प्लस 1 इज इक्वल टू 0. याला सोडवा. वाय स्क्वेअर अपॉन एक्स स्क्वेअर प्लस 2y सेक 2 अल्फा अपॉन एक्स, हा एक्स लिहिला प्लस 1 इज इक्वल टू 0. तर बा मित्र लक्षात ठेवा, इथं एक्स स्क्वेअर आहे, इथं एक्स स्क्वेअर तयार करा, इथं एक्स स्क्वेअर. तर बा वाय स्क्वेअर अपॉन एक्स स्क्वेअर प्लस 2 आहे ना, वाय सेक 2 अल्फा. आता याला जर x न गुणलं तर या झाला x स्क्वेअर आहे ना. डिनॉमिनेटरले गुणलं तर मग न्यूमरेटरले गुणायचं झाला असेल. आता हा 1 आहे तर 1 न लिहिता x स्क्वेअर अपॉन x स्क्वेअर लिहा, म्हणजे यानं या कटला तर 1 आला. डिनॉमिनेटर जर सारखा असला तर न्यूमरेटरची बेरीज बोल पहा. तर बा y स्क्वेअर प्लस 2xy सेक 2 अल्फा प्लस एक्स स्क्वेअर अपॉन एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 0. याले तिकडं हाकला, 0 ले काही नाही गुणलं तर 0. म्हणजे फक्त एवढा राहिला तर याले व्यवस्थित मांडा. व्यवस्थितचा अर्थ काय बा, एक्स वर्ग पहिले लिहायचा आणि वाय वर्ग शेवटी लिहायचा. देअरफॉर एक्स स्क्वेअर प्लस हे जशानं तसं ट्वाइस एक्स वाय सेक 2 अल्फा प्लस वाय स्क्वेअर इज इक्वल टू 0. मला वाटते बा का हेच तुमचं इक्वेशन होतं, पाहून घ्या जे आपण प्रूव्ह केलं. 4 मार्कासाठी मित्र एक प्रश्न तरी मोठा राहतेस, त्याले सांभाळायला लागते तरच स्कोरिंग होते, अन्यथा नाही. आवडला माझा व्हिडिओ आवडला असेल ना मित्र, तर बा याला सबस्क्राईब करता, घंटी वाजवता. नमस्कार.